खासकरून हा मतदारसंघ आहे आपला, त्या ठिकाणची नगरपालिका आपल्या ताब्यात येणं हे समजलं तुमच्यासाठी खूप प्रतिष्ठेची लढाई. नाही, हे बघा, आमची प्रामाणिक भावना आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे. शहराची पाणीपुरवठा योजना असेल, रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचे विषय असतील किंवा इतर सोयीसुविधा नागरिकांना देण्याचा विषय असेल, या नागरिकांना मिळाल्या पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे या भावनेने या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान मागितलं. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि नक्कीच ही परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी दिसून आली आणि हीच लाट उद्याच्या निकालामध्येही आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकलेली दिसेल, त्याचा मला विश्वास आहे. भाऊ, एकंदरीत काय वाटतं की आज तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून नक्कीच फरक आहे. आज बघा, कधीच या शहरातील मुस्लिम तरुणांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जाब विचारला नव्हता, परंतु या प्रचारामध्ये प्रामुख्याने असं दिसलं की ज्या कोणत्या प्रभागात वॉर्डमध्ये हे लोक जातील प्रचारासाठी, त्या ठिकाणी मुस्लिम तरुण समोर आले. त्यांनी विचारणा केली, आमच्या नाल्या दाखवा, आम्हाला दिलेले रस्ते दाखवा, आमच्यासाठी तुम्ही काय केलं हे तुम्ही तुमच्या भाषणातून सांगा. काय करणार आहात हे सांगितल्यापेक्षा तुम्ही काय केलं हे आम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवून द्या. आणि त्यामुळं ते निशब्द झालेत आणि निश्चितपणे याचा परिणाम सुद्धा मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे या निवडणुकीत त्यांची डाळ आता शिजणार नाही असं वाटतं? नक्कीच शिजणार नाही. यांनी कुठल्या प्रकारचा विकासच या शहरामध्ये आजपर्यंत केला नाही. 25 वर्ष झाले या शहरामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता, परंतु आता एकूण सर्वच समाज बांधवांनी, नागरिकांनी त्या ठिकाणी आता परिवर्तन करण्याचा निश्चय केलेला आहे. घोडा मैदान समोर आहे. उद्या निकालाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दिसेल की आमचा विजय झालेला असेल. ओके.